एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पुणे जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। खारगे समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही। समितीला 8 दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पार्थ पवार यांना अद्यापही क्लीन चिट नाही। या संदर्भातला अहवाल, खारगे समितीचा अहवाल हा अद्याप आलेला नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळे चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली या संदर्भात। ते काय म्हणालेत पाहूयात। हायकोर्टाने याच्यावरती काही ताशेरे मारले होते। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या। आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्याने त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळं दूर केलं पाहिजे। कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये। पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकते। तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही, अद्याप खारगे समितीचा अहवालच आलेला नाहीये आणि त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही। अजून 8 दिवस लागणार आहेत आणि 8 दिवस हा संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर तो समोर येईल आणि त्यानंतर या संदर्भातली अधिकची माहिती आम्ही देऊ असंही बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या मुद्द्यांवरूनच संजय राऊतांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी पार्थ पवार हे आता राजकीय घडामोडींमध्ये येत आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये येत आहेत आणि त्यामुळे त्यांनी क्लीन होऊनच यामध्ये यावं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे।